इकडे समोर आण. पेंडलचे किती या
शहरामध्ये मध्ये राहणारे सर्व आहोत. त्यामुळे मेजॉरिटी जे मुलं आणि मुली जेव्हा शिकायला पुण्यात नाही तर प्रमुख शहरामध्ये येतात ते तसं लोकल नसून ते मेजॉरिटी बाहेरचे असतात. त्यामुळे हे 70% लोकेशन बेस आरक्षण जे केले ते आम्हाला मान्य नाही. 20-26 जी वयाची अट टाकली होती ती तुम्हाला मान्य नव्हती आणि मग तुम्ही आंदोलन सुरू केलं. जास्ती घ्यावी लागली आणि त्यांनी पहिल्यांदा GR तो बदलला पण वय 26 वरनं 30 केलं. तुम्ही तुमचं आंदोलन तसंच पुढं चालू ठेवलं. अनेक लोकांनी तुम्हाला पाठिंबा दिला. त्याच्यामध्ये आम्ही असेल इतरही पक्षाचे सर्व नेते असतील आणि मग कुठं ना कुठं तरी हे आंदोलन पुढे घेऊन जाणं हे तुमच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं होतं. काल तुमचं आंदोलन बघून आणि महाराष्ट्रामध्ये जी मोठ्या प्रमाणात युवांची संख्या जी एकत्रित येत आहे त्या सगळ्या गोष्टी बघून सरकारला पहिल्यांदा मोठी बैठक ही घ्यावी लागली. 5 तास बैठक काल चालू झाली. त्याच्यामध्ये आपल्यातले काही विद्यार्थी गेले होते, मंत्री महोदय होते आणि अधिकारी होते. बाहेरून बघत असताना आम्हाला असं वाटलं की 5 तास ही बैठक चालू आहे म्हणजे काही ना काहीतरी सिरियस सुरू आहे. पण तुमच्यातले जे काय विद्यार्थी तिथे गेले होते, सूरज आणि जे इतर विद्यार्थी गेले होते त्यांच्याशी बोलल्यानंतर आम्हाला कळालं की त्या बैठकीमध्ये आमच्या ज्या मागण्या त्या पुढे ठेवण्यात आल्या होत्या. मंत्री महोदय बसले होते, अधिकारी बसले होते आणि प्रत्येक मागणीच्या समोर ते म्हणत होते ही होऊ शकत नाही, ही होऊ शकत नाही, याच्यावर आपल्याला चर्चा करता येणार नाही, नंतर बघू. मग कुठं ना कुठं तरी तुम्ही हे जे आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये करत आहात, आपल्यातले हे बंधू आणि बहिणी जे इथं उपोषण करत आहेत, काही प्रमाणात या सर्वांची तुमची आणि आपल्या सगळ्यांची थट्टा कालच्या बैठकीत झालं असं आपल्याला म्हणावं लागेल. खरं तर मी शॉक झालो जेव्हा आपल्यातला एक व्यक्ती जो मंत्री महोदयांकडे भेटण्यासाठी गेला होता त्या व्यक्तीने मला सांगितलं, विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की मंत्री महोदय म्हणाले की मंत्री बनणं सोपं नसतं, आमदार बनणं सोपं नसतं, त्याला पॉप्युलॅरिटी लागते, मतदान लागतं, पैसा लागतो, ताकद लागते. मला या सर्व मंत्र्यांना आणि आमदारांना सांगायचंय, तुम्ही मंत्री आणि आमदार कोणामुळे झाला असाल तर या विद्यार्थ्यांमुळे आणि यांच्या पालकांमुळे त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे 5 तासाच्या बैठकीमध्ये दुर्दैवाने तिथं काहीच झालं नाही आणि मी खरं तर तुमचे जे सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी तिथे गेल्या होत्या त्यांना मानलं पाहिजे, त्यांचं अभिनंदन करतो की मंत्र्यांच्या समोर बसल्यानंतर अनेक लोकांना भीती वाटते. आपण सामान्य परिवारातले लोक आहात, भीती वाटते, प्रेशर येतं आणि त्या प्रेशरचा उपयोग करून सरकार जे म्हणायचे, जे त्यांना करायचे ते तुमच्या तोंडून ते मान्य करून घेतात. पण तुमचे सर्व प्रतिनिधी हे ढीठ होते, ते मंत्र्यांना घाबरले नाही, तुमची बाजू भक्कमपणे मांडत होते. आणि
आणि त्यांना जेव्हा जाणवलं की आता सरकार आपल्यावर दबाव आणतंय, त्यांनी निर्णय घेतला विद्यार्थ्यांच्या बाजूने उभं राहायचं. ज्या खऱ्या मागण्या आहेत विद्यार्थ्यांच्या त्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन मागे घ्यायचं नाही, अशी भूमिका तुमच्या सगळ्या प्रतिनिधी तिथं घेतली. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. 3-4 दिवसापूर्वी पुणे शहरामध्ये तुम्ही सर्वांनी मोर्चा काढला. त्या मोर्चामध्ये बोलत असताना मला माहित नाही तुमच्यातले किती जण तिथे होते. आपण आव्हान काय केलं होतं की जे कुठले आमदार या मुलांच्या मतदानामुळे, आदिवासी समाजाच्या पाठिंब्यामुळे, यांच्या आई वडिलांच्या मतदानामुळे जे आमदार झाले आणि आज सत्तेत आहेत, त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे, बैठकीला तिथं गेलं पाहिजे. याच्या आधी कधी हे आमदार आपल्याला दिसत होते का? पण तुम्ही सर्वांनी फोन केला, तुम्ही प्रेशर आणलं आणि मग आज 25च्या 25 आमदार मंत्रालयामध्ये बसले तुम्हा आपल्या सगळ्यांना बघायला मिळतात. ही आहे तुमच्या सर्वांची ताकद, ही आहे तुमच्या एकजुटीची ताकद. मंत्री महोदय याच्या आधी जेव्हा भेटत होते तेव्हा म्हणत होते माझ्या हातामध्ये काहीच नाही. जे आहे ते कोणाच्या हातामध्ये आहे? सीएम साहेबांच्या हातामध्ये. 5 तास बैठक घेतली, प्रेशर तुमचं आलं आणि प्रेशर त्या ठिकाणी आल्यानंतर आज दुपारी कुठला तरी निर्णय तिथं घेतला. तो सुद्धा काय की 2011चा GR लागू नाही केला. 30 वयोगट जे काय आहे 30चा जो काही ती मर्यादा टाकलेली त्याला टेम्पररी स्थगिती दिली. म्हणजे या विषयातून बाहेर निघायचं आणि कसं तरी पळून जायचं आपल्या जबाबदारीपासून, अशी भूमिका या मंत्री महोदयांची तिथं दिसते. हे चालणार नाही. 2011चा जसाचा तसा GR हा या महाराष्ट्रामध्ये लागू झाला पाहिजे, अशी आपल्या सगळ्यांची भूमिका आहे. तीच भूमिका आमची सुद्धा आहे, आमच्या या भूमिकेला पाठिंबा आहे. खर तर तुम्ही आणि आपण सर्वांनी या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांचं अभिनंदन केलं पाहिजे, आभार व्यक्त केले पाहिजे की त्यांनी आपल्या या आंदोलनाला पाठिंबा दिला. अनेक लोकांना असं वाटत होतं पुण्यामध्ये जो कार्यक्रम झाला तिथं राहुल गांधीजी आले, बोलले आणि निघून गेले. पण तुमच्यातलीच एक भगिनी व्यासपीठावर गेली होती आणि तुमची भूमिका तिने ठामपणे मांडली. हिंदीमध्ये तर त्या बोलल्याच, पण त्यांचं परत एकदा मी अभिनंदन करतो, त्या मराठीमध्ये सुद्धा तिथं बोलल्या. आणि दुसऱ्या दिवशी राहुल गांधीजींनी जे काही गोष्टी तिथं ऐकल्याची भावना तुमची सर्वांची त्यांच्या मनापर्यंत, त्यांच्या ध्यानापर्यंत पोहोचली. दुसऱ्या दिवशी तुमच्या बाजूली त्यांनी तिथं ट्विट केली, सोशल मीडियावर तुम्हाला पाठिंबा दिला. त्याचा सुद्धा प्रेशर या सरकारवर आता कुठं ना कुठेतरी तिथं आलेला आहे. मुख्यमंत्री साहेबांना पत्रही तिथं लिहिलं. आपल्या राज्यात विरोधी पक्ष नेता नाही, न वरच्या हाऊसमध्ये ना खालच्या हाऊसमध्ये. त्यामुळे आपल्या देशाचा जो विरोधी पक्ष नेता तोच आपला विरोधी पक्ष नेता, तोच आपला नेता. त्या अनुषंगाने त्यांच्याकडनं ज्या आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा आहेत त्या 100% पूर्ण होतील असा माझ्यासारख्याला विश्वास आहे. त्यांच्या पक्षाचे आदिवासी नेते इथे येऊन गेले थोड्या वेळापूर्वी. त्यांनी तुमची भूमिका, तुमच्या अडचणी समजून घेतल्या. ते त्यांच्या प्रक्रियेनुसार त्यांच्या नेत्यांपर्यंत ते विषय पोहोचवतील. मला असं वाटतंय तुम्ही जर निर्णय घेतला 10 दिवसाली, महिन्याली, जेव्हा केव्हा, की हे जिल्हानिहाय आंदोलन करून चालणार नाही. तुम्ही ठिकाण ठरवा. नागपूर, नाशिक, पुणे, अमरावती, जे कुठलं ठिकाण तिथं तुम्ही ठरवा की इथं आम्ही सर्वजण एकत्रित येणार. आणि एकत्रित येत असताना मला विश्वास आहे तुम्ही काय 1-2 हजारात एकत्रित येणार नाही. आपली लोकसंख्या किती तुम्हाला माहिती. हा लाखो करोडो लोकांचा विषय आहे. कारण का आज आपला जर आवाज दाबला जात असेल ना, तर सत्ताधाऱ्यांना याची सवय लागणार आहे की ह्यांना काय भीती दाखवली हे शांत बसतात, ह्यांना नुसतं आश्वासन दिलं ते हे शांत बसतात. आणि मग उद्या जाऊन हा अन्याय हा कदाचित वाढू शकतो. हे तुम्हा सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे पुढच्या ज्या काही दिवसात तुम्ही जे ठरवाल, तुम्ही जर ठरवलं एक मोठं लाखापेक्षा जास्त मोठं आंदोलन हे एका
विभागात नाही तर एका शहरात घ्यायचं आणि ते तुम्ही ठरवल्यानंतर आम्ही तर तुमच्या बरोबर तुमचे कार्यकर्ते म्हणून आहेच, पण मला विश्वास आहे की त्या आंदोलनामध्ये स्वतः राहुल गांधीजी येणार म्हणजे येणार. या पुढच्या 2-3 दिवसामध्ये हे जे आंदोलन चालू आहे त्याच्यासाठी सुद्धा ते येऊ शकतील, कारण का तुमच्या मागण्या महत्वाच्या आहेत. तुमची जबाबदारी का मोठी आहे सांगू? एक तर तुम्ही तुमची यादी जर वाचली, त्या यादीमध्ये तुम्ही फक्त तुमचा मुद्दा घेतला नाही, तुमच्या पुढची पिढी जी आहेत, लहान मुलं जी आज शाळेत आहेत त्यांचा सुद्धा मुद्दा तुम्ही घेतलाय, हे फार महत्वाचं आहे. याच्या आधी आपल्याला भीती दाखवून जो वन हक्क कायदा होता, आपल्याला माहिती ना वन हक्क कायदा, तो शिथिल केलेला माहिती का? तो दुर्दैवाने शिथिल केला, त्यावेळेस काही प्रमाणात विरोध ठिकठिकाणी झाले, पण मोठा विरोध त्या गोष्टीसाठी झाला नव्हता. त्यामुळे त्यांनी तो शिथिल केल्यानंतर जे कोणी गडचिरोलीचे असतील, आहे का कोणी गडचिरोलीचं? तिथं तुम्हाला सुरजागड माहिती आहे? पूर्वीचा कायदा असला असता तर तुमच्या हक्काच्या जमीन त्या सुरजा कंपनीला फायदा व्हावा, नफेखोरी होई, पैसे प्रायव्हेट लोकांना मिळावेत, यासाठी तुमच्या सर्वांचा हक्काचा कायदा हा या सरकारने तिथं शिथिल केला. तुमच्या जमिनी कोणाला विकता येतात का? हे कुणी सांगितलंय? संविधानाने सांगितलेलं आहे. पण त्याच्यात पळवाट त्यांनी कशी काढली की तुमच्या आता जमिनी 30 वर्षासाठी देता येतात. माहिती का तुम्हाला? आता 30 वर्ष नाही, आता 100 वर्षासाठी सुद्धा त्या जमिनी देता यावेत, यासाठी सरकार तिथं GR काढणार आहे. पण संविधानामध्ये जर दिलेला हक्क असेल एखाद्या समाजाला, एखाद्या लोकांना, तर तो बदलता येत नसेल, बदलायचा असेल तर त्यांना अध्यादेश आणावा लागतो, विधिमंडळात आणावं लागेल, पार्लमेंटमध्ये आणावं लागेल. पण दुर्दैव असं यांचा अहंकार बघा इतका वाढलाय की पार्लमेंटमध्ये हा विषय बिलच्या अनुषंगाने आणला नाही, तसंच तसा त्यांनी लागू केला आणि तुमच्या सर्वांच्या हक्कावर गदा या सरकारने त्या ठिकाणी आणलेली आपण सर्वांनी बघितली. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या मागण्या आहेत ना, त्या मागण्या तर पूर्ण तुमच्या भवितव्यासाठी झाल्या पाहिजे. कारण का तुम्ही काय मागण्या केलेल्या आहेत? जी 12,500ची भरती ती आमची झाली पाहिजे, बरोबर? तुमच्या हक्काची आहे का नाही? आहे, 100% झाली पाहिजे. ती तुमची मागणं रास्त आहे. सरकारने त्या बाबतीत घोषणा या त्याच्याच बरोबर आपलं काय म्हणणं आहे, जी लहान मुलं, कालच तुम्हाला माहिती आहे एक लहान मुलगा आजारी पडला आणि दुर्दैवाने त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या वर्गामध्ये असणारे जे 20-25 अजून मुलं आहेत ते सुद्धा आजारीत. कशामुळे आजारीत हे आपल्याला माहित नाही पालघरमध्ये. त्यामुळे तुमची मागणी काय? लहान मुलांना चांगलं पोषण आहार मिळाला पाहिजे. जे सेंट्रलाइज किचन आहे तसं न ठेवता त्यांना जेवण कसं मिळालं पाहिजे? जाग्यावर गरम गरम जेवण आणि चांगल्या क्वालिटीचं जेवण मिळालं पाहिजे. त्यांना तर मिळालंच पाहिजे, पण तुम्हाला डीबीटीच्या अनुषंगाने जो पैसा मिळतो तो न देता तुम्हाला काय मिळालं पाहिजे? बरं मला सांगा, मोदी साहेब सांगतात महागाई वाढली, बरोबर ना? मग गेल्या 2 दिवसापूर्वी काय सांगितलं? तेल खाऊ नका कारण का महाग झाले, मिळत नाही. पेट्रोल डिझेल कमी वापरा का? महाग झाले, मिळत नाही. मग आमचे जे विद्यार्थी म्हणतायत की आम्हाला 1500 रुपये, किती रुपये मिळतात पुण्यामध्ये राहण्यासाठी? किती रुपये मिळतात? 1500 रुपये पुण्यामध्ये जेवणाचे. अरे 1500 कशाचे? भत्ता, निवासी भत्ता आणि जेवणाचे. बरं याच्यामध्ये बसतंय का सगळं? बरं आता तुमची मागणी काय? जशा महागाई वाढली तसं आम्हाला, आणि सत्तेतले लोक सांगतात ना महागाई वाढली आहे का नाही? मग महागाईचा जो काय तुमचा मुद्दा आहे, भत्त्यामध्ये वाढ झाली पाहिजे, ती तुमची रास्त मागणी 100% त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे. या मागणीला आमच्या सगळ्यांचा तिथं पाठिंबा आहे. त्यामुळे जे काय सत्तेतले लोक आहेत ज्यांना असं वाटतं की आदिवासी समाजाला आणि खास करून त्याच्या विद्यार्थ्यांना, युवांना भीती दाखवली, त्यांच्यात फूट पाडली, तर आपण कुठलाही निर्णय तिथं घेऊ शकतो. हे खोटं पाडायचं का नाही पाडायचं? जर आज हा लढा कुठेतरी कमी पडला, आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न झाला, तर मग आपली ताकद कमी होणार आहे आणि उद्या कुठलंही सरकार कोणाचंही आलं तर तुम्हाला फक्त गृहीत तिथं धरलं जाईल. त्यामुळे हा लढा लढत असताना तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या म्हणून लढतच आहात, पण कुठल्याही नेत्याला
विरोधातला असो नाही तर सत्तेतला असो, सरकारला तुम्ही दाखवून देताय आमच्या हक्कासाठी आम्ही लढू शकतो आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथं झुकणार नाही. आणि आम्हाला झुकवण्याचा प्रयत्न केला तर त्या सरकारला तो प्रयत्न महागात पडेल, हे तुम्ही गेल्या 14 दिवसामध्ये दाखवून दिलेलं आहे. आणि याच्या पुढे सुद्धा अशाच पद्धतीने तिथं आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे अपेक्षा या सरकारकडनं आज संध्याकाळी मला जे कळतंय 25 आमदार आणि नेते मंत्री हे मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहेत आणि भेटून या तुमच्या इतर मागण्यांवर ते कुठला तरी निर्णय घेणार आहेत. त्यामुळे अपेक्षा करूया की आज संध्याकाळी कुठला तरी काहीतरी निर्णय आपल्या बाजूने तिथे घेतला जाईल. आणि तो जर नाही घेतला तर मग तुम्ही जे म्हणाल उद्या काय करायचं ते आपण त्या ठिकाणी करू. कारण का हे आंदोलन कोणाचं आहे? हे कुठल्या नेत्याचं आहे का? कुठल्या पक्षाचं आहे का? कोणाचं आहे? विद्यार्थ्यांचं आहे. कशासाठी आहे? शिक्षणासाठी आणि हक्कासाठी. त्यामुळे हे आंदोलन अराजकीय असून हे सामाजिक आहे आणि हे कोणासाठी आहे तर आजच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि आदिवासी समाजाच्या भवितव्यासाठी आहे, लहान मुलांसाठी आहे. त्यामुळे या आंदोलनाला आमचं पूर्णपणे पाठिंबा आहे. त्यामुळे या आंदोलनामध्ये आता नेते सहभाग घेत आहेत, अनेक लोक पाठिंबा देत आहेत आणि हा पाठिंबा वाढतच जाणार आहे. आणि म्हणून कुठं ना कुठंतरी आता या सरकारला भीती वाटायला लागलेली आहे. त्यामुळे अजिबात तुम्ही निश्चिंत राहा, काळजी करू नका. याच्या व्यतिरिक्त ज्या तुमच्या कुठल्या मागण्या आहेत, हॉस्टेलमध्ये वाढ जावी. आम्ही काय म्हणतोय सरकारला, हॉस्टेल काय लगेच तुम्ही बांधू शकणार नाही, पण एखादं भाड्याचं हॉस्टेल जे इथे येते जरा आतल्या बाजूला आम्ही घेऊ असं तुम्ही लिखित देऊ शकता का? सरकार देऊ शकतं का? देऊ शकतं. तुम्ही आम्हाला लिखित सांगू शकता का पुढच्या 3 वर्षामध्ये आम्ही नक्कीच परमनंट आदिवासी समाजाच्या मुला मुलींसाठी शहराच्या केंद्र ठिकाणी आम्ही युनिव्हर्सिटीची जागा घेऊ, नाहीतर कशी कुठेही जागा घेऊ, पण केंद्र ठिकाणी आम्ही पुढच्या 3 वर्षामध्ये हॉस्टेल बांधू. हे लिहून देऊ शकतात का? 100% लिहून देऊ शकतात. अहो मला असं कळलंय की अनेक महिने झाले, वर्ष झालं, 92 आदिवासी समाजाच्या हॉस्टेलच्या परवानग्या या सरकारकडे प्रलंबित आहेत. किती? 92. का प्रलंबित तुम्ही ठेवल्या? तुम्हाला लगेच निर्णय घेता येतो ना. आदिवासी समाजाच्या विभागासाठी वेगळं बजेट आहे का नाही? मग निधी जातो कुठं? बघा, लाडकी बहीण योजना ही सरकारची वेगळी योजना आहे. या योजनेसाठी लागणारा पैसा सरकारने जिथून कुठून आणायचा तो आणायचा, पण ज्या बजेटमध्ये जिथं काही समाजाला तिथं ते बजेटमध्ये जे काही आर्थिक आरक्षण दिलं गेलंय त्याच्यातून तो पैसा वापरला गेला नाही पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. आदिवासी विभागाचं पण मत आहे. विभाग म्हणजे अधिकारी नाही, तुमच्या सगळ्यांचं मत आहे. आज मला कळालं की समाज कल्याण विभागाचा सुद्धा 300 कोटी निधी हा आता वळवण्यात आला. म्हणजे कुठे ना कुठे जो आरोग्याला, शिक्षणाला, तुमच्या पौष्टिक आहाराला, तुम्हाला लागणाऱ्या सुख सुविधेला जो निधी जात होता तो दुर्दैवाने त्यांनी त्या ठिकाणी वळवलेला आहे. त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या, जो कुठला निर्णय तुम्ही घ्याल त्याला आमचा पाठिंबा आहे. आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि आता तुमच्या या आंदोलनाला एक वेगळ्या प्रकारची धार आलेली आहे. नेते तुमच्या बरोबर राहतील. सरकारमधले आमदार जे सत्तेत आहेत त्यांना सुद्धा आता हातपाय हलवायला लागेल. जर अजून त्यांनी तिथं शिथिलता दाखवली नाही तर हातपाय हलवायला ज्यांनी कमतरता दाखवली तर मग आपण काय करणार? फोनवर फोन करणार का नाही त्यांना? आता 2 दिवसात इतका त्रास दिला की 25च्या 25 तुमच्या आदिवासी समाजाचे आमदार तिथे गेले का नाही गेले? त्यामुळे आता फोन चालूच ठेवायचा जोपर्यंत त्यांना सांगायचं आमचा फोन चालूच राहील. आम्ही नाही करणार, सगळेच करणार जोपर्यंत आमच्या बाजूली आमचा हक्काचा निर्णय हा घेतला जात नाही. नाही, पेसावरतीचा काही कोर्टाचा विषय असं मला सांगितलं. बिंदू नामावली असेल हे सगळे आपल्याला लागूच करावं लागतात. त्या अनुषंगाने त्या गोष्टी कराव्या लागतात. जे काय आहे म्हणजे कोर्टाचा फक्त पेसाचा विषय असल्यामुळे कोर्ट जे म्हणेल त्यांनी जे सांगितले ते करून, बाकी 12,500 भरती तर आपलं तिथं करता येईल. आणि जे काही तुमचा कास्ट व्हॅलिडिटीचा मुद्दा आहे, काही लोकांनी खोट्या व्हॅलिडिटी तिथं घेतलेल्या त्याच्यावर सुद्धा तिथं कारवाई झालीच आहे. आणि याच्या पुढे कुणी तो तुमच्याकडनं अधिकार नाही तर कुठल्याही समाजाचा अधिकार घेतला नाही पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. याच्या पलीकडे जाऊन अजून कुठल्या मागण्या आहेत का?
पेसात आता भरती केलेल्यांना काढून टाकलंय, ग्रामसेवक काढून टाकला, आउट केलं सर. ते नाशिकला तुमचे आंदोलन चाललंय तो मुद्दा ना. आंदोलन झालं होतं 2024 मध्ये. त्याच्यानंतर जे मंत्रालयात आंदोलन झालं, जिरवा साहेबांनी वगैरे उड्या मारल्या होत्या. त्याच्यानंतर आम्हाला नियुक्ती देण्यात आली आणि ती नियुक्ती दिल्यानंतर आम्हाला 22 महिने आम्ही काम केलं. 22 महिन्यानंतर आम्हाला सध्या कार्यरत केले, कार्यमुक्त करून टाकले. मग हाही मुद्दा आपल्याला घेतच नाही घेता येईल. त्यामुळे हे सगळे मुद्दे आपण घेऊया. नागपूरला काय झालं माहितीये ना तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये? नागपूरमध्ये भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मुद्दामून आंदोलनामध्ये सहभाग घेतला. सहभाग घेऊन जेव्हा सरकारने त्यांना बोलावलं तेव्हा भाजपचेच कार्यकर्ते गेले मुंबईला आणि मुंबईला जाऊन बैठकीत बसले आणि बाहेर आले, म्हणले की आम्ही आता आंदोलन मागे घेतो. मला वाटलं कुणीच नसेल तिथं आंदोलनाला काल नागपूरला. काल सकाळी जेव्हा नागपूरला मी आंदोलनाला गेलो 700 लोक होते आणि संध्याकाळी अजून 1000 लोक तिथे येणार होते आणि तो आकडा नागपूरचा आता वाढतच चाललेला आहे. त्यामुळे ब्रिटिश ज्या पद्धतीने वागत होते, काय करायचे ते आपल्यातल्या आपल्यात डिवाइड अँड रूल, विभाजन करून आपल्यावर राज्य करायचे, ही जी नीती रणनीती जी ब्रिटिशची होती तीच रणनीती आज हे सरकार आपल्या वापरतंय. तुम्हाला माहिती ब्रिटिश सरकारच्या विरोधात कोण लढलं होतं? वयाच्या 21व्या वर्षी का कदाचित कमीच वय होतं. कोण होतं? बस आज सुद्धा तीच परिस्थिती आहे. तुम्ही त्यांच्याच वयाचे आहात. त्यावेळेस त्यांनी तो लढा, मोठा लढा तिथं उभा केला होता, लोकांनी पाठिंबा दिला होता. त्याच वयामध्ये भगवान बिरसा मुंडा त्या काळामध्ये ज्या वयामध्ये होते त्याच वयामध्ये तुम्ही आहात आणि त्यांच्याच प्रेरणेतून तुमचं हे आंदोलन बघितल्यानंतर आम्हाला असं वाटतं की तेच परत तुमच्या स्वरूपातून आज आदिवासी समाजाच्या साठी हक्कासाठी लढत आहेत. कुठे ना कुठे तो विचार, त्यांचा विचार हा तुम्ही जिवंत ठेवलाय. त्यासाठी सुद्धा तुमच्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. तुम्हाला पाठिंबा देतो आणि जो कुठला निर्णय तुम्ही तिथं घ्याल त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि मीडियाच्या माध्यमातून मंत्री महोदयांना मला सांगायचंय की या विद्यार्थ्यांच्या मागण्या या रास्त आहेत, महत्वाच्या आहेत, संवेदनशील आहेत. त्यामुळे विलंब न करता लवकरात लवकर तुम्ही या मुलांच्या बाजूने तिथे निर्णय घ्यावा लागेल. निर्णय घेण्याचे अधिकार तुम्हाला तुमच्या मुख्यमंत्र्यांनी दिले नसतील तर मुख्यमंत्री साहेबांना आजच्या आज तिथं भेटा. आमदारांना मला सांगायचंय, एक तर तुमचं अभिनंदन करतो की बाबांनो आता तुम्ही या मुला मुलींसाठी लढायला तरी लागला, पण निषेध सुद्धा या गोष्टीचा करतो. 14 दिवस झाले हे विद्यार्थी तिथं लढतायत, पण गेल्या 14 दिवसामध्ये या विद्यार्थ्यांकडनं साधं तुम्ही बघितलं पण नाही, त्यांना पाठिंबा सुद्धा दिला नाही. मग तुम्ही आज सत्तेत आहात ते स्वतःच्या घराच्या विकासासाठी का या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी? हा आमच्या सगळ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. या सर्व सत्ताधारी आदिवासी आमदारांना मी सांगतो की तुमचं सरकार आहे, मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसच्या बाहेर तुम्ही आंदोलन करा, जे करायचे करा, काय करायचे ते करा, पण आज नाही तर उद्या या विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय घेणं महत्वाचं आहे. मंत्री महोदय, तुम्ही जर या विद्यार्थ्यांना सांगतात मंत्री होणं अवघड असतं, आमदार होणं अवघड असतं, आता विद्यार्थ्यांनी ही गोष्ट ऐकलेली आहे. त्यामुळे 2029 ला तुम्ही एक गोष्ट मी ठामपणे सांगतो, 2029 ला हे वक्तव्य तुम्ही केल्यामुळे तुम्ही आमदार सुद्धा तिथं होणार नाही, मंत्री बनायचा सुद्धा तिथं तुम्ही विसरून जा. त्यामुळे आमदार होणं नाही तर मंत्री होणं हा नंतरचा विषय, पण समाजाच्या लोकांचा विषय, अडचणी सुटणं, मुला मुलींच्या अडचणी सुटणं हे तुमचं प्राधान्य असावं. आणि त्या दृष्टिकोनातून या आज नाही तर उद्या तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांकडे बसून तुम्ही निर्णय घ्याल अशी आम्ही अपेक्षा करतो. सर्व 25 आमदारांना सांगतो की मुंबई सोडू नका, तिथल्या तिथं बसून तुमच्या मुख्यमंत्र्यांकडनं या सगळ्या गोष्टी करून घ्या. आणि जर तुमच्याकडनं पुढच्या 2 दिवसामध्ये या अडचणी या विद्यार्थ्यांच्या सुटल्या नाहीत तर आम्ही तसंही राहुल गांधीजींना विनंती केली, कारण का या देशाचे ते विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांचे अनेक नेते इथं येऊन गेले, या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि मग त्यांनी जर ठरवलं तर मग ते काही करू शकतील. या इथं येऊन त्या आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला तर मला असं वाटतं की ते या सरकारला महागात पडणार आहे. तो निर्णय घेण्याआधी तुम्ही या विद्यार्थ्यांचा निर्णय घ्या. जर तुम्ही नाही घेतला तर मग बघा उद्या जाऊन हे विद्यार्थी तुमची काय परिस्थिती करतात. धन्यवाद.
तेव्हापासून इथली लाईट जी आहे ती कापली जाते अशा विद्यार्थ्यांच्या तक्रारी दिवसा आणि रात्री देखील. अहो तर कसं बघताय? काही ठिकाणी जिथं आंदोलन चालू आहे, मुलींना शौचालयामध्ये जाता येऊ नये म्हणून दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत, लॉक लावण्यात आलेला आहे. ही वृत्ती आहे या सरकारची. त्यामुळे विद्यार्थ्यांना मला सांगायचं, असं जर कुठल्या मुलीला, महिलेला नाही तर कुठल्याही मुलाला जर अडचण येत असेल तर ते जी काय सुविधा इथं दिली गेली ती तुमच्या हक्काची आहे. लॉक लावलं तर लॉक तोडा. जर कोणी तुम्हाला अडवलं तर त्याला फक्त सांगा, याद राखा आम्हाला अडवलं तर आमची संख्या मोठी आहे, संविधानिक पद्धतीने आम्ही आंदोलन करतोय, त्याचा अर्थ आमच्या मनगटात ताकद नाही असं जर या सरकार त्या ठिकाणी समजत असेल तर ते वेगळ्या स्वप्नात आहे, नाही तर वेगळ्या दुनियेत आहे. जमिनीवर या आणि या सामान्य विद्यार्थ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडा असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. आदिवासी मंत्र्यांनी जी वयाच्या अटी संदर्भात जी माहिती दिलेली आहे, प्रतिक्रिया दिली माध्यमांसमोर, त्याच्यावर तुम्ही देखील केले, नेमकं काय तुम्हाला म्हणतो? अहो प्रॉब्लेम असा आहे की यांचं मत आहे 2011ला जो GR होता तो परत एकदा लागू करा, सरळ सोपं आहे. पण आता हे प्रेशर इतकं मोठ्या प्रमाणात वाढलं, अनेक नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला, या विद्यार्थ्यांनी आंदोलन मोठं केलं, हे उपोषण करते प्रामाणिकपणे उपोषण तिथं करत आहेत आणि राहुल गांधीजींनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे या सरकारचं कुठं ना कुठे तिथे आता पायाखालची वाळू सटकली नाही तर सरकली असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्या. या मुलांची जर सटकली तर मग या सरकारला जाग्यावर नाही तर जमिनीवर नाही तर गुडघ्यावर आणायला वेळ लागणार नाही असं आमचं मत आहे. उपोषणाला जे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांच्याकडून डॉक्टरांकडून काय लिहून घेतलं जाते काहीतरी मुद्दा सांगत होता. काय नेमकं? नाही, एकच घोषणा, सर्व विद्यार्थी एकजुटीचा, नाही डॉक्टर काय लिहून घेतात मला माहित नाही. त्यांनी सोडलं ना, जाऊ काय झालं तर आमची जबाबदारी नाही. म्हणजे डॉक्टरांनी त्यांना सांगितलंय, पण ते उपोषण स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या ह्याच्यावर ते डिस्चार्ज करून आले. ते आता काय आहे, खरंच या मुलांची जिद्द आपण जाणून घेतली पाहिजे. मी सुद्धा परवा आलो होतो. आता इथे 1-2 जण बसले, एक मुलगी आणि एक मुलगा आहे, त्याचं तर लिव्हर सुद्धा प्रॉब्लेम मध्ये आलं होतं, तो हॉस्पिटलमध्ये नेलं, त्याच्याकडूनच लिहून घेतलं. परत तो आला, परत ते जिद्दीने तिथं बसले. आता ते डॉक्टर काय लिहून घेतात हे आपल्याला बघावं लागेल, आम्ही सुद्धा बघून घेऊ. पण डॉक्टर काय लिहून घेतात याच्यापेक्षा या आदिवासी बंधू भगिनींची जिद्द आहे ना, ही खऱ्या अर्थाने मानली पाहिजे. आणि यांनी जो तिथं संघर्ष केलेला आहे तो सुद्धा महत्वाचा आहे. पण त्यांना मी परत विनंती करेल, आपलं आयुष्य, आपलं आरोग्य हे फार महत्वाचे आहे, तुम्हाला सुद्धा आणि तुमच्या पालकांना सुद्धा. त्यामुळे त्या अनुषंगाने चक्री पद्धतीने आंदोलन करता येईल का, काय करता येईल का याचा विचार या आंदोलन उपोषण करताना करावा असं मला वाटतं. कमी झाली होती, मनोबल वाढवण्यासाठी शरद पवार साहेबांनी आमची भेट घ्यावी, तुम्ही काय प्रयत्न करणार आहे? मी साहेबांना विनंती करेल या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने, आणि नक्कीच पवार साहेब इथं आले पाहिजे, कारण की पवार साहेबांना मानणारा हा पूर्ण तरुण वर्ग आहे आणि ते बजेटमध्ये आरक्षण पवार साहेबांच्या काळामध्ये दिलं होतं, त्यामुळे अनेक योजना या त्या काळामध्ये आणल्या होत्या. मी बोलतो कधी कधी काय होतं, वय बघता आणि थोडं डॉक्टरांची जी काय त्यांना सल्ला आहे त्या अनुषंगाने थोडस परिवारातली व्यक्ती म्हणून आम्ही सुद्धा काळजी करतो. पण हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचला तर त्यांच्या आरोग्याची सुद्धा ते कदाचित काळजी करणार नाही आणि ते आपल्या बरोबर असतील असं मला तरी तिथं वाटतं. त्यामुळे एकदा बोलून बघतो, सुप्रियाताईंशी सुद्धा बोलतो, सुप्रियाताई सुद्धा या बाबतीत पाठपुरावा करतायत, ते सुद्धा कुठेही तिथं कमी नाहीत आणि आम्ही आहोतच. सुप्रियाताईंनी सुद्धा तुमच्या बरोबर आता व्हिडिओ कॉल तिथं केलेला आहे, त्यांचा पाठिंबा आहे आणि आम्ही पवार साहेबांचेच कार्यकर्ते आहे, त्यामुळे आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर आहोत. सचिन समोर आहे, ठीक ठाक करायचं.